नमस्कार, संघमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला तिळाची लसूण घालून चटणी बनवायची आहे। चविष्ट असते, झटपट होते आणि या चटणीला आपण साठवूनही ठेवू शकतो बरेच दिवस। आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा, लाईक, कमेंट व शेअरही नक्की करा। चला मग आपण आता तिळाची लसूण घालून चटणी बनवूया। आज आपल्याला तिळाची लसूण घालून चटणी करायची आहे। त्यासाठी हे 100 ग्रॅम आपण तीळ घेतलेले आहेत। ही पॉलिश न केलेली पांढरी तीळ घेतलेली आहे। पांढऱ्या तिळाऐवजी जर तुम्हाला काळ्या रंगाची तीळ घ्यायची असेल चटणीसाठी तर तुम्ही घेऊ शकता। ही लाल चटणी घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घ्या, कमी जास्त। जर या चटणीऐवजी तुम्हाला लाल मिरच्या घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता। ह्या 15-20 पाकळ्या आपण लसूणच्या घेतलेल्या आहेत। चटणी ओली होईल एवढा लसूण आपल्याला पाहिजे, कारण आपण लसूण घालून ही चटणी बनवणार आहोत। आणि चवीनुसार मीठ लागेल। तिळाची चटणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते, आपण हा एक प्रकार बघणार आहोत। चटणीसाठी आपण आता तीळ भाजून घेणार आहोत। गॅस मंद करून तीळचे दाणे तळतळ उडतील इतपत आपल्याला तीळ भाजायची आहे। तीळ भाजताना जाळू नका, नाहीतर तिळाची चटणी ही कळवट लागू शकते। तीळ खूप छान भाजले गेलेले आहेत, आपण आता उतरवून घेऊया। या तिळांना पंख्याच्या हवेमध्ये ठेवून थंड करून घेऊ। तीळ गरम असतानाच दळली तर आपल्या तिळाला पाणी सुटू शकतं वाफेचं। चटणी कोरडी असेल तर ती 1 महिन्यापेक्षा जास्त टिकू शकते। तीळ थंड झाल्यानंतर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत दळण्यासाठी। लाल तिखट टाकून घेऊ। लाल मिरच्या टाकायच्या असतील तर तिळाच्या अगोदर लाल मिरची दळून घ्या। आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता ही चटणीला आपण अगोदर दळून घेणार आहोत, नंतर लसूण घालणार आहोत। अगोदरच लसूण घातला तर चटणी व्यवस्थित दळली जात नाही। चला मग आपण आता मिक्सरवर चटणी दळून घेऊ। लसूण घालून चटणी दळून घेतलेली आहे। अशा चटणीला तुम्ही 1 महिन्यापेक्षा जास्त फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता। आणि ही चटणी आपण आयत्या वेळेस भाजीमध्ये सुद्धा टाकण्यासाठी वापरू शकतो आणि आयत्या वेळेस तळूनही खाऊ शकतो। आता ह्या चटणीला आपण तळून घेणार आहोत। आता मंद गॅस करून तेलावर आपण ही चटणी तळून घेणार आहोत। त्यासाठी ही चटणी आपण तव्यावर टाकून घेऊ। मंद गॅस करून आपण ही चटणी तळून घेणार आहोत। चटणी तळली गेलेली आहे, आता आपण गॅस बंद करून घेऊ। तयार झालेली आहे आपली तिळाची चटणी। तिळाची चटणी नक्कीच करून बघा आणि कशी झालेली आहे ते अवश्य सांगा। आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, ओळखीच्यांना शेअर करा असं वाटलं तर नक्कीच शेअरही करा। भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या। तोपर्यंत नमस्कार।